संतांनी सरता केलो तैशा परी संतांनी सरता केलो तैशा Okay.
सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुण दोष विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया तुका म्हणे आळे समर्थाच्या मना तुका म्हणे आळे समर्थाच्या मना तरी होणार त्याचा गुण दोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया लोका विरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं नघोषणाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुण दोष याती न विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया कलावज्ञ जीवन दरावतारं कलाकं तेजोदिकामोदिवक्त्रं कलानिशवादापनुधार दक्षं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवं महायोग पीठे तथे विमरन्तं वरं पुण्डरीकाय दातु नित्यं समागत्य तिष्ठन्तं महानन्दकन्दं परमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं त्यांचे कृपाधावणे कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नादतो ज्ञान राधा सुपा तया कविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर प्राप्त वेळ कीर्तन रूपी सेवेसाठी गायला गेलेला आहे। देऊचे माळ साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पाचवा वेळ नवे नवे सदैव वैकुंठ गमन करणारे श्री संत चतुर्गुरु तुकोबा आहे। अहो जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार काय असेल? पिसाळलेल्या हत्तीला पायाखाली घालतो त्याचं नाव वेसाजी, पिसाळलेल्या हत्तीला पायाखाली घालतो त्याचं नाव वेसाजी, धर्मासाठी हात तुटला तरी रडतो त्याचं नाव तानाजी, नवे नवे 2000 सैन्याला घेऊन एकटा खिंड रडतो त्याचं नाव बाजी, वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी। आणि अशा शिवाजी राजांचे धर्मगुरु म्हणजे माझे तुकाराम महाराज। आणि या तुकाराम महाराजांचा आणि आजच्या सेवेसाठी तुमच्या समोर मी अभंग ठेवलेला अभंग छोटा आहे, वेळही छोटी आहे आणि बुवाही छोटा आहे। विठ्ठल विठ्ठल
क्षेत्र आमने रोडा परिसरातून चालत आलेला हा पायी दिंडी सोहळा आपण संतांच्या भजनाचा पांडुरंगाच्या नामाचा जप करत करत आज या ठिकाणी आपण तिसऱ्या विसाव्याच्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. ते कलोते गाव. आणि या कलोते ग्रामस्थांनी नवे त्यातल्या त्यात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नवे नवे जन्मी जने स्वभक्त जने दाता यासू नाही तो जन्मी वाज बली क्या खावे का नूर. कारण का आईने एकतर जन्म द्यावा भक्ताला, एकतर जन्म द्यावा दात्याला आणि एकतर जन्म द्यावा शूराला. याच्यामध्ये जो बसतो त्यांचं नाव संदिग्धाला. कारण का ते दातेही आहेत, शूरही आहेत आणि त्या ठिकाणी ते भक्तही आहेत. आणि या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण परिवाराचे त्यांचे आई वडील असतील, त्यांचा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल. या ठिकाणी आपल्या या पालखीचं दरवर्षी आणि जवळजवळ स्वागत करतात. ही कृपा म्हणजे माझ्या मित्राची म्हणजे उत्तम महाराजांची सांगायची नाही का. उत्तम महाराजांनी आपल्याला या ठिकाणी इथपर्यंत आणलं आणि त्यांचा चांगला स्नेह आहे. संदीप दादांचा आणि उत्तम महाराजांचा जवळचा स्नेह असल्यामुळे या ठिकाणी ते आपल्याला दरवर्षी आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी विसाव्याची व्यवस्था करतात. नुसतं त्या ठिकाणी परिवारच नाही, संपूर्ण गाव आपली या ठिकाणी सेवा करतात. कारण का वारकरीची सेवा, संतांची सेवा जर आपण पाहिली तर देवापेक्षा श्रेष्ठ आहे. तुका म्हणे संत सेवा याची देवा. आणि या ठिकाणी ते वारकऱ्यांची निष्ठेने भक्ती भावाने सेवा करतायत. असो या ठिकाणी आपण आज जगद्गुरु तुकोबांच्या अभंगाचा विचार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. माझ्याकडे वेळ अगोदरच दिलेली आहे कारण का मला 40 मिनिटं अगोदरच कापलेली. माझ्याकडे फक्त त्या ठिकाणी 30 मिनिटं राहिली आणि या 30 मिनिटांमध्ये जेवढा आपल्याला अभंगाचं चिंतन करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करूया. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला या ठिकाणी संत संगतीमध्ये मनुष्य गेल्याच्या नंतर मानवी जीवनामध्ये त्या ठिकाणी काय परिवर्तन होतो, काय बदल होतो त्याचं एका उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी मानवी चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या समोर मांडलेले आहे. कारण का आपण जर मनुष्य जीवाचा जर विचार करायचा झाला तर मनुष्य संघ प्रधान प्राणी. मनुष्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी घडत असतात. 1 संगती, 2 विसंगती आणि 3 कुसंगती. नेहमी सांगत असते कुसंगती माणसाच्या जीवनामध्ये माणसाला फार घातक आहे, विसंगती संसारामध्ये घातक आहे आणि सत्संगती परमार्थामध्ये महत्वाची आहे. कारण का माणूस कितीही चांगला असला, किती विद्वान असला, किती पांडित्य जरी असला, नवे नवे महात्मा जरी असला तरी सुद्धा त्या व्यक्तीला जर कुसंगाचा संघ घडला तर त्या कुसंगाचा परिणाम काय होतो. एकणाच्या संगे विराज सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. अहो याच्या अगोदर मोठे मोठे साधू महात्मे होऊन गेले, पण एखाद्या महात्म्याला जर थोडी जरी कुसंगाची त्या ठिकाणी जर संगती लावली तरी सुद्धा त्याच्या जीवनाचा विनाश व्हायला वेळ लागत नाही. अहो 60,000 वर्ष तर करणारा बाबा होता, पण नेमकीची थोडीशी संगती वाईट मार्गाकडे गेला, शेवटी अधोगती आहे. म्हणजे जीवनामध्ये महाराज कुसंगती एवढी माणसाला त्या ठिकाणी अधोगतीला नेते. म्हणून जीवनामध्ये कुसंगती नसावी, संसारामध्ये विसंगती नसावी. कारण का संसारामध्ये पती पत्नी म्हणजे संसाराचे 2 चाक असतात. जर पती पत्नीचा विचार जर एक असेल, एकमेकाला सुख दुःखामध्ये सांभाळत असतील, नवे नवे एकमेकाला संकट काळामध्ये खांद्याला खांदा देऊन जर त्या ठिकाणी काम करत असतील तर संसार सुखाचा चालतो. नाही तर आपल्या एक चाक सायकल जा, दुसरा ट्रॅक्टरचा. कसा संसार सुखाचा चालेल. संसारामध्ये पती पत्नीचा विचार एक असावा लागतो, तिथे कुसंगती चालत नाही, तिथे सुसंगती असावी लागते. अशी परमार्थामध्ये सत्संगती पाहिजे. कारण का सत्संगती माणसाच्या जीवनामध्ये घडली त्या सत्संगतीचा परिणाम काय होतो हे तुकाराम महाराजांनी आपल्याला या ठिकाणी अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तसं पाहिलं तर संतांची संगती फार दुर्लभ सांगितली. देवा हेतुग्रहम
मनुष्यत्व मुक्ष महापुरुष श्रेय. कारण का संतांची भेट होणं जशी दुर्लभ आहे तशी संतांची संगती सुद्धा दुर्लभ आहे. कारण का किती दुर्लभ आहे संतांची संगती. एखाद्या वेळेला अशक्य गोष्टी तुम्हाला घडतील ज्या जीवनामध्ये तुम्ही त्याचा भूतोन भविष्यात कधी विचारही केला नसेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. पण संतांची संगती होईल याची मात्र शाश्वती. चंद्रामृत सुखे सेवके जुन्या काळामध्ये अंगणामध्ये आपण काय करायचो दूध आटवायचो आणि दूध आटवल्याच्या नंतर ते दूध का आटवलं जायचं जुन्या लोकांना माहिती. त्यावेळेला शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची जी किरण आहे ती अमृत स्वरूपाने त्या काय व्हायची पातेल्यात यायची आणि ते पातेल्यात आल्यानंतर जुनी लोक सांगायची की ते चंद्राचं अमृत असते पण तेव्हा आपण तो पिऊ शकतोय. चंद्रामृत सुख सेवे रवी असला जाता रवी. सूर्याला गवसणी घालता येते चंद्रावर सुद्धा जाता येते. मोदी बाबांनी पाठवलं होतं ना सूर्यावर प्रयत्न चालू होते. तो बाबा काहीतरी सांगता येत नाही कारण का त्याने गारका पाण्यातून शोधून काढली. त्यावेळेस तुम्हाला चंद्रामृत सुखे सेवे रवी असता जाता धरवे वाया हेला सागर धरवे. समुद्र ओलांडता येईल. वास्को द गामा माझे स्वातंत्र्यवीर सावरकर नाही का ज्यावेळेला काळा करावायची त्या ठिकाणी शिक्षा झाली. समुद्र ओलांडून आले की नाही भारतामध्ये जे समुद्र ओलांडता येईल भली साधूची भेट न होईल. म्हणजे आम्हाला साधूची भेट होणार नाही का होईल ना. पण त्याच्यासाठी काय पाहिजे पुण्य पाहिजे नाही का. कारण का पुण्य असेल तर संताची भेट साधूची भेट होते महाराज. कारण भाग्याचा उदय हे जोडी संत पाय भाग्य म्हणजे पुण्य. मनुष्याच्या जीवनामध्ये जर पुण्य असेल तर संतांची भेट होते आणि संतांची जर भेट किंवा संतांची संगती जीवनामध्ये घडली तर त्या संतांच्या संगतीने काय परिणाम होतो. पहिला एक ज्ञान प्राप्त होतो. दोन मनुष्याच्या जीवनामध्ये सिद्धी प्राप्त होतात. तीन अज्ञान दूर होतो आणि चार परमात्म्याची प्राप्ती होते. संत भेटले ज्ञान प्राप्त होते. कारण का संत म्हणजे गुरु नाही का. कारण का संत पुढीचा राज. संत आपल्याला ज्ञान प्राप्त करून देत आहेत. चौथ्या अध्यायामध्ये 3 ओव्या ज्ञानोबांनी खर्च केला. मी त्या ठिकाणी त्या ओव्या सगळ्यांना सांगत नाही. सगळ्यांच्या पाठ आहेत तुम्हाला तुम्ही प्रवचनात ऐकले. ते ज्ञान पैगा पासून तो ज्ञानाचा पुरवठा या 34व्या श्लोकातल्या सगळ्या घरी गेल्या वाचून बघा. त्याच्यामध्ये सांगितलं ज्ञान प्राप्त करायचं असेल संत संगती संतांशिवाय ज्ञान नाही. दोन सिद्धी मनुष्याला जर सिद्धी प्राप्त करून घ्या सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठ आहे. सिद्धी प्राप्त करायची असेल ज्ञानोबा सांगतात संतांच्या संगतीत गेले तर तुम्हाला आशा सिद्धी प्राप्त होते. तीन सुख आणि चार तुमचा अज्ञान दूर होईल. अजून पुढे सांगितले संतांच्या संगतीने ज्ञान कसा प्राप्त होतो. पैठण मध्ये कवळस म्हणून एक गाव होतं आणि एक मोठी गरीब बिचारी होती. ती मोलमजुरी करायची आणि जुना काळ असा होता की एखादा सण आला तर त्यावेळेस आपल्या घरी एखाद्या सणाचा पदार्थ बनला जायचा. उदाहरणार्थ पुरणपोळ्या. आता रोज पुरणपोळ्या असतात नाही का. पुरणपोळ्या कधी करतात गटाला मिशन कधी करतात आपल्याकडे पुरणपोळ्या 31 होळी. जुना काळाचा बाबा होता
होळीच्या दिवशी एखादी माऊली त्या ठिकाणी, कारण जुना काळ होता माणूस, आणि जुन्या काळामध्ये एखाद्या वेळेला केल्या तर केल्या पोळ्या. पण त्या माऊलीने काय केलं, काबाड कष्ट करणारी म्हणून मजुरी करणारी माऊली होती, तिने पुरणपोळ्या केल्या. आता पुरणपोळ्या केल्या, पण तिचा मुलगा होता तो खालाड होता, फार खालाड. त्याने काय केलं की पुरणपोळी खाल्ली, आणि त्या पुरणपोळीची जी चव होती त्याच्या जिभेवर रेंगाळत राहील. तो रोज आईला हट्ट करायचा, आई कालच्या सारख्या पुरणपोळ्या कर, आई कालच्या सारख्या पुरणपोळ्या कर. बाबा आपण हातावर कमवतो आणि ताटावर खाणारी माणसं नाही का. जुना काळ असा होता, जुन्या काळामध्ये लोक सकाळी काम करायची तेव्हा संध्याकाळची चूल पेटायची, बरोबर आहे का. एखादा मूल मजुरी करायला गेला की तो मालक त्याला त्या ठिकाणी मजुरी द्यायचा, आणि ती काही मजुरी मिळालेली असेल त्याच्यामध्ये काय असायची, 10 रुपये 20 रुपये मजुरी होती जुन्या काळात. ती मजुरी घेऊन तो घराकडे जाताना काय करायचा, एखाद्या किराणावाल्याच्या दुकानाकडनं काय करायचा, 50 पैशाचा तेल, 1.5 रुपयाचे तांदूळ, 4 आण्याचा मीठ, असे ते पदार्थ तो घेऊन घरी जायचा. मग ती माऊली म्हणायची, अरे बाबा या ठिकाणी आपण मोलमजुरी करणारे माणसं रोज रोज पुरणपोळीचा वेळ काही, आणि तेवढ्यामध्ये काय केलं त्या मुलाने हट्ट केला, आणि तिथे शेजारी आला. काकी म्हणे काय झालं, अरे म्हणे पहा ना हा किती हट्ट करतोय, काल होळीचा सण होता, मी पुरणपोळ्या कशा तरी केल्या आणि हा पुरणपोळ्या खायला मागतोय. त्याने सांगितलं, अगं काकी काय पाहतोस, अहो आपल्या बाजूला त्या ठिकाणी नाथांचा वाडा आहे, एकनाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळी. तिने काय हाताला धरून गेली, हाताला धरून घेऊन गेल्याबरोबर तेवढ्यामध्ये काय केलं, नाथ महाराजांच्या घरी सोडलं. नाथ महाराज म्हणजे काय साधे होते का, म्हणून शांत ये श्रीमंत ये. नाथांची श्रीमंती जर पाहिली महाराज, आता सुद्धा नाथ महाराजांच्या वाड्याला 12 दरवाजे, त्या काळात किती असते, संतांमध्ये सगळ्यात मोठे श्रीमंत म्हणजे नाथ महाराज. एकनाथ महाराजांच्या घरी त्याला सोडलं. आता या काय करायचा, फक्त खायचा झोपायचा, खायचा झोपायचा, कामच काही करत नाही. नाथ महाराजांना काही बोलत नव्हतं. नाथ महाराज रोज कीर्तन भजन प्रवचन कथा सांगायच्या, आणि नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहायला घेतले होते. आता भावार्थ रामायण नाथ महाराजांचे भरपूर शिष्य होते. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी भावार्थ रामायण लिहिता लिहिता त्यांचा अंतकाळ जवळ आला, आणि त्याच्या 15,000 ओव्या बाकी राहिल्या. नाथ महाराज विचार करायला लागले की बाबा आता हे पुढचं काम कोणीतरी केलं पाहिजे. सगळ्या शिष्यांना बोलावलं, सांगितलं बाबा आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, आता माझं काय काम मला काय पूर्ण करता येणार नाही, ज्या काही ओव्या आहेत त्या आता माझा एक शिष्य पूर्ण करणार. सगळे एकमेकांवर शब्दात मग पाहत होती. त्यांना वाटलं मी आता या ठिकाणी विचार सागर केलेला आहे. कोणी म्हणतो पंचदशी झाली, कोणी म्हणतो माझी गाथा पाठ झाली, कोणी म्हणतो गीता पाठ झाली, कोणी म्हणतो उलटी ज्ञानेश्वरी केली, माझा नंबर माझा नंबर. प्रत्येकाला वाटत होतं नाथ महाराज माझंच नाव घेतील. विचार लागले महाराज कोण कोण, म्हणे माझा गावबा. आणि ते पुढच्या ज्या भावार्थ रामायणाचा जो उर्वरित भाग होता तो कोणी केला, ज्याने काहीच केलं नव्हतं. जो त्या ठिकाणी वाचनातही ढ, पाठांतरातही ढ, त्याने पूर्ण केला. माझा दृष्टांत संपला. हा परिणाम कशाचा आहे, हा संतांच्या संगतीचा आहे. विठाला म्हणजे अज्ञानातला अज्ञानी जरी असला तरी सुद्धा संतांच्या संगतीमध्ये जर राहिला तर त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ठिकाणी फक्त संतांच्या संगतीत राहिला होता. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये संत संगती जर मिळाली तर त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतो. अजून एक मुद्दा सांगेन, पापाचं शालन पण होते. कारण का जीवनामध्ये घडलेली जी पाप घालवायची असते तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही पाप घडते. आणि या जगाचा विचार करायचा, या जगामध्ये कोणी पुण्यवान नाही आणि या जगामध्ये कोणी पापी नाही. मला सांगा कोण पुण्यवान आहे हो, हात वरती करा. कोण पापी आहे हो? कारण का प्रत्येक जीवाच्या हातून 3 पापही घडतच असतात, वाचिक, शारीरिक आणि मानसिक. वाचिक पाप, एखाद्याला जर आपण रस्त्यात चालताना कारण नसताना शिवी दिली, वाचिक पाप आहे. एखाद्याच्या घरामध्ये कलर टीव्ही आला, आपल्या पोटात दुखायला लागलं, मानसिक पाप आहे. आणि एखाद्याला मारण छेदन केलं, शारीरिक पाप आहे. म्हणजे पाप जीवनामध्ये घडत आले
किंवा नकळत अज्ञात अवस्थेत घडलेली पाप ही जर नष्ट करायची असेल तर संतांची फक्त नुसती क्षणभर संगती जरी प्राप्त झाली अर्धाक्षण घडता संतांची संगती त्याने होय शांती मत पापा म्हणजे किती जरी पाप घडली तरी संतांच्या संगतीत आपल्या जीवनातली पाप नष्ट होतात म्हणून तर आपण आज कोणाच्या संगतीत चाललो माऊलीच्या संगतीत चाललो कारण का संसारात आपल्या तुझी काही घडलेली असतील पाप ती पाप जर घालवायच्या संतांच्या संगतीत गेले पाहिजे आज आपण हनुमंत गोऱ्याच्या संगतीत चाललो म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी घडलेली पाप आहे ती समजायची आपली ज्ञानोबरायांच्या त्या ठिकाणी सोळ्यापर्यंत जाईपर्यंत आपली पाप काय होती नष्ट होती आणि आपली पाप घालवायची असेल तर संतांच्या संगतीत गेलं पाहिजे नुसती संतांच्या संगतीत पाप जातात असं नाही संतांच्या नावाने सुद्धा पाप पुण्यवंत सज्जनांची नावे संतांची नावे घेतली तर पुण्यवंत मनुष्य होतो अहो पुण्यवंत नाही यम सुद्धा पळतो तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम म्हणजे पुण्य मिळतंय त्याच्यानंतर यम सुद्धा पळतो अजून पुढे सांगेल ज्ञान पण प्राप्त होते ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देतो ज्ञानदेव म्हणजे ज्ञानदेवाच्या ज्ञानोबरांच्या नावात किती ताकद आहे तुकोबारांच्या नावात किती ताकद आहे अशा अनेक संतांच्या नावामध्ये ताकद आहे मग अशा संतांच्या नावात ताकद आहे संतांची संगती घेतल्या आपल्याला फळ प्राप्त होते पण त्याचा परिणाम कसा होतो आणि काय होतो हे उदाहरण तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात संतांनी सरिता केले कारण का संत हे सरता करतायत परता करत नाही सरता वेगळा आणि सरिता वेगळा सरिता म्हणजे नदी आणि सरता म्हणजे जवळ करणं संत त्या ठिकाणी आपल्याला परता कधीच करत नाही कितीही दुराचारी माणूस असेल कितीही दुष्ट असेल संत कधी त्याला लांब करतात आपण लांब करू एखाद्याला जर आपण त्या ठिकाणी वेळेवर जेवायला दिला तर तो आपल्या जवळ येऊ द्या ना
एखाद्याला उसने पैसे नाही दिले तर जवळ येऊ देणार नाही, आणि दिलेले पैसे नाही दिले तर अजून जवळ येऊ देणार नाही. आपण दूर करू पण संत कधीच दूर करत नाही महाराज. ज्या वेळेला ज्ञानोबाराय मधुकरी मागून सिद्धपीठाकडे जात असताना त्या विसोबा चाटीने काय केलं, त्या इंद्राणीच्या काठावर ज्ञानोबारायांना आढळलं. आता ज्ञानोबाराय त्या रस्त्यात जात असताना तो काळ जुना होता, चिखल होता, चिखलामध्ये ज्ञानोबारायांचे पाय भरलेले होते. ज्ञानोबारायांनी विचार केला की बाबा आपण इंद्राणीमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाय काय करू, स्वच्छ करू. म्हणून झोळी काय केली त्या घाटाच्या बाजूला तिथे ठेवली आणि पाण्यात उतरली. तेवढ्यामध्ये हा बाबा धावत आल्यानंतर त्यांनी पाहिलं हा संन्यासाचा काटा इथे काय करतो. आवाज दिला, हे संन्यासाच्या काट्या काय करतो. ज्ञानोबाराय घाबरले. घाबरल्यानंतर ज्ञानोबाराय पाहतात तर त्या ठिकाणी विसोबा आले. काका म्हणे काय झालं. अरे चाललास कुठं. काय नाही म्हणे मधुकरी मागायला गेलो होतो. संन्यासाच्या पोटात पोरांना एवढे चोचले कशाला पाहिजे. आणि तिथं 10-12 पोरं खेळत होती. सगळ्यांना आवाज दिला, हे बरोबर इकडे 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 पा 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 पा. या संन्यासाच्या काट्याला जिभेला किती सुचले. अरे याची झोली घ्या, अरे ओढा फाडा झोली, फेकून द्या पीठ. अहो त्या वेळेला त्या ज्ञानोबारायांची त्या पोराने हातातली झोली हिसकावावी. अहो हिसकावी त्यावेळेला ज्ञानोबा सांगता, अहो काका माझ्या मुक्तीला मांडे खायचे काका, काका माझ्या मुक्तीला मांडे खायचे, थोडंसं पीठ राहू दे. त्या विसोबा चाटीने सगळे पीठ मातीत मिसळलं. पायाने त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी कसं तरी 2 मुठीत घेतलं. धावत धावत गेले. धावत गेल्यानंतर मुक्ताबाईने पाहिलं ज्ञानोबाचे गुडघे फुटलेले आहेत, घामाघूम झालेले. त्यांना काय झालं दादा, काय झालं. त्यावेळेला मात्र ज्ञानोबारायांनी काय केलं तर पीठ मुक्ताईच्या हातात दिला आणि त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. मुक्ताबाईने जाणलं महाराज ती मुक्ताबाई होती, आदिशक्तीचा अवतार. मुक्ताबाईने पाहिलं काहीतरी झालं आणि त्याच वेळेला ज्ञानोबारायांना मुक्ताबाईने सांगितलं, काठी उघडा ज्ञानदेवा. ज्ञानोबारांनी सांगितलं, हो आपण रडून राहणार नाही, तुम्ही विश्वाचा उद्धार करण्यासाठी आलेले. त्यावेळेला मात्र मुक्ताबाईची इच्छा पूर्ण करावी म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी काय करावं, आपला जठराग्नी प्रज्वलित करून मुक्ताबाईला पाठीवर मांडे त्या ठिकाणी काय करावं, भाजायला सांगावं. खापर मिळू दिलं नाही म्हणून त्या ठिकाणी आपण खापरही फोडलं. त्या ठिकाणी मिळालेली मधुकरीही मिसळवली. मग ही पोरं काय करतात म्हणून तो दरवाजाच्या त्या चिरेतून पाहत होता. कोण, विसोबाच्या. त्या वेळेला मात्र ज्ञानोबारायांच्या शरीराचा जठराग्नी प्रज्वलित होऊन पाठीमागे मांडे जशी आपण एखादी पुरणपोळी किंवा एखादी त्या ठिकाणी चपाती जशी तव्या रागात जशी फुगून येते तसे ते मांडे फुगत होते. त्याला घामच आला, पायाची जमीन सरकली आणि त्याच वेळेला ज्ञानोबा मुक्ताबाई मांडे खात असताना हा पाहत ज्ञानोबा सांगितलं, अरे विसोबा काय खेचरासारखा पाहतोस. त्यावेळेला मात्र त्याच विसोबा खेचरांना ज्ञानोबारायांनी काय आशीर्वाद दिला, नामदेवरायांचे गुरु झाले. आपण केला असतं का. आपण तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याचा तोंडी केलं नसतो. कारण का त्याला काय केलं, सरता केला, परता केला नाही. विठाल विठाल कधीच कोणाला त्या ठिकाणी परता करत नाही. अहो ज्या अंबाजी बुवाने माझ्या तुकोबरायांना काठीनं आणलं, दुसऱ्या दिवशी त्याच्यात गेली. ज्याने तुकोबरायांना काठीने मारलं ते तुकोबराय अंबाजी बुवांना सांगतात, हो कीर्तनाला चला, मला वाटतं तुमचे हात दुखले असतील, त्या ठिकाणी हाताला काहीतरी. आपण ते धुवायला गेलो आणि एका याच्या शेजारीचा जर शेतोडा हातावर उडला तर तिच्या मुलाचा उद्धार करू. पण ते तुकोबराय होते महाराज. अहो येऊन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. मला सांगा ना 108 वेळा तो मुसलमान तो यवन माझ्या नाथबाबाने थुंकला होता. त्यांनी परता नाही केला महाराज, त्याला सरता केला, जे जवळ केला. संतांची उदारता या वाक्यातून आपल्याला पाहता येते. कारण का संत उदार उदार भरले अनंत भांडार, संते उदार. आणि म्हणून महाराज म्हणतात संतांनी सरता केलो ते शापरी, पण उदाहरण दिलं चंदनाने भोरी.
झाड बोरीचं आता 2 महिने सीझन चालू होते. बोरीचं झाड मला सांगा कसं असतं. त्या बोरीच्या झाडाचे काटे जर पाहिले तर एक असतो सरळ आणि दुसरा असतो वाकडा. मालकाला वाकडा आणि चोरून येणाऱ्याला सरळ. तो दया करत नाही बोल. कारण का एखादा त्या बोरीच्या काठीच्या जवळ गेला तो त्या ठिकाणी लगेच असा आकडा टाकतो कमी आहे लगेच मागे ओढतो. आणि एखादा चोरून जर बोर घेऊन निघाला की त्या ठिकाणी सांगतो थांब आता तुला समजून सांगतो. ही बोर जसं की बोर आहे तसं बोरीच्या जातीचा एखादा जर त्या ठिकाणी व्यक्ती असला सद्ग्रस्त असला की जशी बोर चंदनाच्या सानिध्यात आली तर तिला सुगंध मिळतो. तिला सुगंध प्राप्त होतो. तो चंदन काय करतो आपणासारखे करीत येतात. जसा चंदन आपल्यासारखा त्या बोरीला सुगंध निर्माण करतो संत सुद्धा तसे करतात. फक्त फरक एवढा आहे की चंदन बांबूला सुगंध आणत नाही. बांबूला तुम्ही किती पण सांगा किती वाऱ्या केल्या तरी बांबू बदल होत. असे बरेच बांबू आहेत. पण का बांबू कारण का बांबूला गाठ बाहेर असते. हो आतून गाठ असते. कारण का बांबूची आतली गाठ आणि आतल्या गाठीच्या किती पण सांगितला काय करायचं नाही वारी तरी त्यांच्या गाठी फुटत. विठाल विठाल पण त्या ठिकाणी कडुलिंबाचं झाड येऊ द्या करंजीचं झाड येऊ द्या मोहाचं झाड येऊ द्या नाहीतर इतर कोणतीही प्रकारची झाडं येऊ द्या ती चंदनाच्या सानिध्यात आली आणि त्यांना सुगंध प्राप्त होतो. तशी बोर नावाचे एक झाड आहे. त्या बोरीच्या झाडाला जर चंदनाचा जर त्या ठिकाणी जर दुसरा सहवास प्राप्त झाला तर ती सुद्धा चंदन स्वरूपाने होते. कारण का आपण ज्याच्या ज्याच्या सानिध्यात जातो त्या त्या सानिध्याचा त्या त्या संगतीचा माणसावर लगेच परिणाम होत असतो. महाराज रामायणामध्ये आपण पाहिलं ज्यावेळेला रावणाने सीता मातेला अशोका वाटिकामध्ये नेऊन ठेवली त्या सीता मातेच्या सेवेसाठी नवे नवे तिच्यावर पहारा ठेवण्यासाठी कोण होत्या राक्षसीनी होत्या. मला सांगा त्या राक्षसीनी आणि आपली सीता माता पण सीता मातेचा ज्या वेळेला त्यांना राक्षसीना संग लागला त्या सुद्धा त्या ठिकाणी रामाचं भजन करत होत्या. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. त्या राक्षसीनी श्रीरामाचं भजन करत नव्हत्या. झाडावर असणारे पक्षी सुद्धा त्या ठिकाणी श्रीरामाचं भजन करत होत्या. का कारण का झाडाखाली बसलेली माझी सीता माता रामाचं भजन करत होती. म्हणजे सीता मातेच्या संगतीमध्ये ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा ते व्यक्ती येतो किंवा ज्या ठिकाणी संतांच्या संगती जसा व्यक्ती येतो तसा तसा त्या संगतीचा परिणाम त्याच्यावर होत असतो. महाराज म्हणून संगती फार महत्वाची आहे. कारण का संतांच्या संगतीत माणूस गेला त्याच्या जीवनामध्ये सगळे दोष निघून जातात आणि तो गुणातीत होतो. कारण का संत त्याच्या जीवनातले गुणही पाहत नाही आणि दोषही पाहत नाही. अभंगाचं दुसरं गुण दोष पाया विचारी म्हणजे त्या ठिकाणी गुणही माणसाची पाहत नाही दोषही पाहत नाही. याती याती म्हणजे जात. संत जात पाहत नाही. एखाद्या वेळेला देव एखाद्या भक्ताला त्या ठिकाणी पायाशी गेली जवळ गेली आणि दुर्जनाशी सवारी पण संत तशी करत नाही. आपणासारखी करती तात्काळ नाही काळ वेळ तयार. संतांचा नियमच असा आहे. संत कोणाला त्या ठिकाणी दूर करत नाही महाराज.
तिथे जातही पाहत नाही, न पाहिजे ते कुणाचा विचार. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात गुणदोषी अति न विचारिता काही ठाव दिला पायी आपुल्या. आणि म्हणून आपण ज्ञानोबांच्या भेटीला जात असताना मला सांगा ना, पकड 18 जातीची लोक त्या ठिकाणी ज्ञानोबांच्या सोहळ्यात असतात, ज्ञानोबांच्या भेटीला जात असतात. पण ज्ञानोबांनी असा विचार केला का मी ब्राह्मण कुळात नाही, माझ्याच ब्राह्मणाने आलं पाहिजे नाही. तिथे जातीचा संत विचार करत ठावरीला पायी आपुल्या, आपल्या पायावर जागा देत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, जसं जसं संत करतात तसं देव सुद्धा. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंक त्याचा. जसं समर्थाच्या मनात आलं की त्याचा रंक का राजा करायचा. कारण का रंकाचा राजा कधी होईल सांगता येत नाही, आणि रंकाचा राजाचा रंक कधी करतील सांगता येत नाही. कारण का संतांचा अधिकार तसा आहे. आणि त्या संतांनी काय केलं, त्या संतांनी फक्त एकच केलं, देवाचं भजन. विडोबा चंदनाने बोली वर्गीय गुणदोषे अति न विचारिता काही ठाव दिला पायी आपुल्या. म्हणून मनुष्य जीवनामध्ये मला संगती फार महत्वाची आहे. मी नेहमी सांगत असते संगती अशाची करा, संगती अशाची करा की जो आपल्याला मंदिराची वाट दाखवेल. संगती अशाची करा जो आपल्याला वारीला नेईल. पण संगती अशाची करू नका की जो बैलाच्या शर्यतीला नेईल. मित्र असे जोडा की जो आपल्याला कुठेतरी हरिपाठ कीर्तनाला नेणारा मित्र असला पाहिजे, कुठेतरी वारीला नेणारा मित्र असला पाहिजे, कुठेतरी परमार्थाच्या वाटेवर नेणारा मित्र असला पाहिजे, वाट लावणारा नसला पाहिजे. म्हणून घरी गेला प्रत्येकाने ठरवायचं आपली संगती चांगल्याची करायची का वाईट करायची. चांगल्याची संगती करून आपला उद्धार करायचा की वाईट संगती करून अधोगतीला जायचा. ज्याचं त्याने घरी गेल्यावर ठरवायचं. ज्ञानेश्वर विचारिता काही ठाव दिला पायी आपुल्या. अवकाश अभंगाचा धावता भाव तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. अभंगावर खूप काही बोलण्यासारखे आहे.
त्या ठिकाणी संतांचे गुण किती आहेत, संतां त्या ठिकाणी आलेल्या गुणातीत व्यक्तीला त्या ठिकाणी दोषातून कसे मुक्त करतात याच्यावरती खूप सारं चिंतन आहे. पण आपली वेळ या ठिकाणी मला अगोदर 40 मिनिटाची दिली होती, पण 4 मिनिटं जास्त घेतली, त्याबद्दल क्षमा करा. कारण का वशिष्ठ गुरुने भगवान प्रभू रामचंद्रांचं लग्न 14 मिनिटं जास्त लावलं होतं, तर 14 वर्षात पन्नास भोगावा लागला. मी जर 14 मिनिटं घेतली तर माझं काय होईल, म्हणून जास्त वेळ घेत नाही. चुकीचा शब्द निघाला असेल तर माझ्या बालपणीचा दोष असेल, योग्य असेल तर भगवान परमात्म्याचा प्रसाद समजा. आणि या ठिकाणी आपले जाधव परिवाराच्या वतीने खरोखरचे भाग्यवान आहे महाराज. कारण का आपुलिया हिता जो असे दागता धन्य माता पिता त्याचिया. जर जमीन चांगली असेल तर पीक चांगले येते. का नर्मदा खडकी पेरीचे खडकावर किती पेरलं काय उगवणार आहे, पण त्या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांची पुण्य आणि त्यांच्या आई वडिलांचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. आणि म्हणून या ठिकाणी संदीप भाऊ एवढी मोठी इमारत बांधलेली आहे. या इमारतीमध्ये अजून त्यांची महापूजा झाली नाही तर आपल्याला निवास देत आहेत. काही लोक म्हणतात वा आमची सत्यनारायणाची पूजा घालायची महापूजा झाला. त्यांचं वारकऱ्यांवरती फार प्रेम आहे आणि त्यांचं प्रेम आमच्यावरती असंच राहू दे. आणि माऊलीच्या मी त्यांच्याविषयी एक छोटीशी प्रार्थना करेन की त्यांच्या जीवनामध्ये साधू संतांची सेवा अशीच घडू दे, धर्माची सेवा अशीच घडू दे, समाजाची सेवा अशीच घडू दे आणि त्यांना उदंड आयुर्वेद लाभो ही ईश्वर माऊलीच्या आपण प्रार्थना करूया. आणि आपल्या सगळ्याला पूर्ण विराम द्या. का म्हणे जपा मंत्र ते अक्षरी सोपा. जय सेवा झाली ती आमच्या भागातील तरुण तडफदार कीर्तनकार हरिभक्ती परायण आदरणीय नितीन महाराज. आता ही तरुण मंडळी चांगले म्हणजे कमी बॉल मध्ये चांगले रन काढतात. युवराज सिंग सारखे 6 बॉल मध्ये 7 सिक्स. आमच्यासारख्या वयोवृद्ध माणसाला शक्य होत नाही. तेव्हा उत्तम अशी सेवा संतांनी सरता केलो दिशा या अभंगावर चिंतन मांडन तेव्हा त्यांचा या ठिकाणी सन्मान करतात. आणि उद्या जर आपल्याला घाट चढायचा आहे तेव्हा घाट चढताना विनेकरी कसा पाहिजे ताट पाहिजे. ताट तर बऱ्याच जणांनी निवड केली की ज्ञानेश्वर पाटील उद्या. आणि त्याच्या अगोदर एक मोठं काम करायचं आपल्याला. आपलं उद्या कुठे असतं आपला नाश्ता काजू बदाम पिस्ता सगळ्यात आणि उत्तम अशा प्रकारचा शिरा त्या ठिकाणी असतो. आमचे स्वर्गीय रामदासजी केणे यांचे सुपुत्र विश्वजित केणे माजी सरपंच आमने यांच्यातर्फे म्हणजे इतर लोकांच्या पेक्षा नाश्त्यासाठी ते पैसे जास्त देतात. किती 7,000 रुपये नाश्त्यावर देतात. आणि उद्या उपवास आहे. ज्यांचा उपवास आहे त्यांच्याकडे काहीतरी सोडा
सोमवार न करती काय त्यांची गती. सोमवार हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. वारकरी तुम्ही म्हणत ना सोमवार केलाच पाहिजे. त्या दिवसाला आपण त्या चौकात जायचो तिथे बऱ्याच लोकांचा खर्च व्हायचा. परंतु आपण तिकडेही गेलो नाही, डायरेक्ट आलो. तेव्हा उद्या सर्वांनी उद्या सांगू नका की मी पाकिट बरोबर आणलं नाही, पैसे बरोबर आणले नाही. मागच्या वर्षी आपण त्या ठिकाणी 1,13,000 रुपये 15 मिनिटांमध्ये भंडाऱ्यासाठी तयार केले होते. कुठे 1,114 रुपये. मधुकर पाटीलचा शोक थोडा मी अंदाजे सांगतो आणि ते फिक्स सांगतात. तेव्हा सर्वांनी उद्या तयारीत राहायचंय आणि याच्यापेक्षा आपला पुढे गेला पाहिजे. कारण पूर्वी आपल्याला धर्मशाळेला कमाई होती, विद्यार्थी होते, त्यामुळे 7-8 लाख रुपये आपल्याला भाडा यायचा. परंतु आता आळंदी क्षेत्रामध्ये विद्यार्थी ठेवत नाही आणि म्हणून आपल्याला ते उत्पन्न कमी झाल्यामुळे आता आपणच आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. या दृष्टीने उद्या सगळ्यांनी जो 100 देतो त्याने 200 दिले पाहिजे, जो 200 देतो त्याने 400-500 दिले पाहिजे. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन आणि 1 लाखाच्या पुढे आकडा निश्चितच जाईल, यात कुठली शंका नाही. असो आणि या ठिकाणी काही सूचना आहेत का उद्या तिथून या गावामध्ये येतो तिथपासून आणि ते कीर्तनाला येत असतात. आज जवळजवळ 93 वर्ष वय त्यांचं आहे. क्वचित बसलेले ते, परंतु तरुणाला देखील लाजवतील असं तेच त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तेव्हा त्यांचाही आम्ही वारकरी संप्रदाय आंबेडकर परिसराच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान सुरेश घे सुरेश त्यांच्याकडे द्या, सुरेशकडे सुरेश बाबा ते पण मालकरी सुरेश पण वारी चालू असं ते सगळ्या हरिभाऊ महाराजांचे चिरंजीव आहेत ना.